आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. वेळ झाली आहे आपल्या श्रुतिका मालिकेची, जिचं नाव आहे पानामागे दडलंय काय. या श्रुतिकेचा 7वा भाग आज आपण प्रसारित करतो आहोत. सोशल मीडियाच्या या जगामध्ये सगळ्यांनाच व्यक्त होण्याचा अधिकार आहे, पण या डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यक्त झाल्यानंतर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांना सामोरं कसं जायचं, वाचक म्हणून या पोस्टकडे आपल्याला कसं बघता येईल, याच संदर्भात पर्स्पेक्टिव्हच्या ऑफिसमध्ये आज काहीतरी घडलंय. काय घडलंय जाणून घेण्यासाठी ऐका पानामागे दडलंय काय या श्रुतिकेचा आजचा हा भाग. सर 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 खूप मोठी गडबड झाली आहे. तुम्ही फेसबुक बघितलं का? नाही. काय झालं काय पण मुक्ता, म्हणजे एवढी का घाबरलीस? हो सर, प्राध्यापक कांत यांनी सकाळी एका पोस्टमध्ये जे विधान केलंय ना, त्यावरून जोरदार वाद सुरू झालाय. नाही, वाचली मी सकाळी पोस्ट, पण प्रोफेसर कांतांचे विचार हे नेहमीच थोडे टोकदार असतात. त्यात नवीन काय ना आपल्याला. शिवाय हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यांनी कुणावर ते लादलंय का? सर यावेळी विषय वेगळा आहे. अहो माहिती आहे. तुम्हाला त्यात काहीच वावगं वाटलं नाही का? अहो एका विशिष्ट समुदायाच्या, रादर विशिष्ट मानसिकतेच्या माणसांच्या श्रद्धांवर त्यांनी थेट भाष्य केलंय. हो हो हो, सगळं मान्य आहे. अगं पण किती स्वच्छ आणि विचार करायला लावणारी भूमिका मांडली त्यांनी. सर पण लोकांनी मात्र नेहमीप्रमाणे ट्रोल करायला सुरुवात केलेली दिसते, नाही का? फक्त ट्रोलिंग नाही सर, कॅन्सल कांत हा ट्रेंड नंबर 1 वर आहे. लोक भावनांच्या आहारी खूप लवकर जातात मुक्ता. सोडते, आपण मासिकाचं आपलं काम करूया. हो सर, प्रश्न त्यांचा नाहीच आहे, आपल्या मासिकाचा आहे. अहो आगामी अंकात त्यांचा लेख आहे ना. हो अर्थातच. बदलती सामाजिक मूल्य या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे त्यांनी, वाचून बघ. सर तो लेख आपल्याला आत्ताच्या आत्ता ड्रॉप करावा लागेल. आपण तो छापू शकत नाही. काय? लेख थांबवायचा? काय बोलतेस तू मुक्ता? तुझ्याकडून हे अजिबातच अपेक्षित नाहीये. सर आपल्या मासिकाच्या इनबॉक्समध्ये धमक्या यायला लागल्या तर? एक मिनिट. तू एकतर खूप पुढचा विचार करतेस. एक म्हणजे असं काहीही होणार नाहीये, आणि समजा आल्याच ना धमक्या, तर त्यांना घाबरून जर आपण आपलं काम बदलायला लागलो ना, तर आपण मग पत्रकार कसले? सर खरंच ऐका हो, हा प्रॅक्टिकल विचार आहे. मासिकाची प्रतिष्ठा आणि ऑफिसची आणि आपली सुरक्षा जास्त महत्वाची आहे. मुक्ता, एखाद्या लेखकाचे वैयक्तिक विचार आणि त्याचा मासिकातला अभ्यासपूर्ण लेख या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अहो पण वाचक या दोन्ही गोष्टी एकत्रच बघणार सर. लोक आपल्यावर पक्षपाती असल्याचा शिक्का मारतील. अजिबात नाही. उलट वाचकांना विचार करायला लावणं हेच पर्स्पेक्टिव्हचं काम राहिलंय. त्यांना खुश करणं हे काम नाहीये आपलं. पण सर आजचा काळच वेगळा आहे. हो अहो इथे लोक आधी बॉयकॉट करतात आणि नंतर प्रश्न विचारतात. अजिबात नाही. उलट भीतीपोटी संपादकीय स्वातंत्र्य गहाण ठेवायचं हा आजचा प्रॅक्टिकल मार्ग आहे का तुमचा? सर एका लेखकासाठी आपण पूर्ण मासिकाचं अस्तित्व धोक्यात का टाकायचं? हे बघ मुक्ता, आज जर आपण भीतीने आपण लेख थांबवला ना, तर उद्या प्रत्येक अंकात कोणीतरी आपल्याला हे शिकवायला येईल कसं वागायचं आणि कसं मासिक चालवायचं ते. सर तुम्ही तत्व धरून बसाल, पण लोक कायदा हातात घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. नाही, अविवेकी जमाव कधीही विचार करत नाही मुक्ता. तो आपण करतो, त्यामुळे लेख छापला जाणार आहे. सर मुक्ता मॅडम हे बघा लाईव्ह. बघू काय? प्रोफेसर कांतांच्या घराबाहेर एका संघटनेच्या लोकांनी आरडाओरडा चालू केलाय. काय चाललंय हे तुम्ही बघितलत ना सर? मी हेच सांगते आहो तुम्हाला,
परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. सृजन, मुक्ता, तुम्ही ते मोबाईल बंद करा रे आधी. पण सर, मुक्ता मॅडम जे म्हणतायत ते योग्य आहे. आपण त्यांचा लेख ड्रॉप करायला पाहिजे. बघ ना रे. सृजन, तू तर तुला स्वतःला नवीन पिढीचा म्हणतोस ना, आणि मग तूही या बॉयकॉट मानसिकतेचं समर्थन करतोयस का आता? सर, हा फक्त भीतीने घेतलेला निर्णय नाहीये. कांतांच्या पोस्ट मधून गंभीर अर्थ निघतायत अहो. करेक्ट. मी पण वाचली आहे ती पोस्ट. त्यात लिहिलंय ना ते नक्कीच चुकीचं आहे सर. अजिबात नाही. सर, त्यांनी एका विशिष्ट समूहाच्या भावना दुखावल्या आहेतच. इतकं स्पष्ट लिहायची खरंच गरज होती का? सर, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही. तुम्ही हे जे बोलताय ना की त्यांनी अपमान केला वगैरे, मुळात त्यांनी अपमान केला की टीका केली हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला किंवा मला किंवा त्यांच्या घरासमोर जमलेल्या रस्त्यावरच्या जमावाला खरंच आहे का? सर, सोशल मीडिया हा आजचा जमाव आहे आणि तिथे लोकांनी त्यांना रिजेक्ट करायला सुरुवात ऑलरेडी केली आहे, कॅन्सल करायला सुरुवात केली आहे. अरे, कॅन्सल करणं म्हणजे एखाद्याचा विचार करण्याचा हक्कच हिरावून घेणं नाहीये का सृजन? आधुनिक काळातला बहिष्कारच आहे हा. अरे पण असं करण्यापूर्वी प्रोफेसर कांतांनी खरंच काही आक्षेपार्ह तुम्ही म्हणताय तसं लिहिलंय का किंवा नाही लिहिलंय हे आपण नीट तपासायला नको का? अहो पण सर, जो विचार समाजात तेढ निर्माण करतो त्याला आपण आपल्या मासिकात जागा का द्यायची? करेक्ट आहे. अरे कारण मासिकातला त्यांचा लेख ह्या आत्ता काहीतरी चाललेल्या वादावर नाहीच आहे, तो एका अत्यंत वेगळ्या आणि गंभीर विषयावर आहे. सर, माणसाची विचारसरणी एकच असते. जो माणूस बाहेर चुकीचा आहे त्याचा लेख कसा काय चांगला असू शकतो? मलाही सृजन, असंच वाटतं. नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी कुठल्याही धर्मावर, जातीवर किंवा कुठल्याही विशिष्ट व्यक्तीवर भाष्य केलेलंच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कला आणि कलाकार, विचार आणि विचारवंत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण कधी शिकणार आहोत? सर, हा जुना पॅटर्न झाला आता. आपण जर लेख छापला तर आपणही त्यांच्या त्या विधानाचं समर्थन करतोय असा संदेश जाईल. नाही, अजिबात नाही. हा निव्वळ पळपुटेपणा आहे. अरे आपण विचारांशी बांधील आहोत, व्यक्तीशी नाही. आणि मुळात प्रोफेसर कांत ही व्यक्ती काय योग्यतेची आहे हे सगळ्यांना माहिती आहे, कळलं ना? आणि म्हणूनच या जमावाच्या या कॅन्सल कल्चरला कुणीही सुजाण माणूस दाद देणार नाही याची मला खात्री आहे. सर, सॉरी टू से, पण तुम्ही ज्याला तत्व म्हणताय ना, ती आजच्या काळासाठी रिस्क ठरेल. जग पुढे गेलंय खूप. जग पुढे गेलंय की विचारशून्यता वाढले रे? अरे एका क्लिकवर माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं म्हणजे प्रगती का तुमच्या पुढे गेलेल्या जगाची? हे बघा सर, वाद प्रतिवादाचा प्रश्न नाहीये. मला मान्य आहे की कांत सर जरा जास्त स्पष्टपणे त्यांचं मत मांडतात. अनेकांना इतक्या थेट गोष्टींची सवयही नसते, मग ती कितीही सत्य असली तरी. पण आता प्रश्न इतकाच आहे की आपण या अंकात कांतांचा लेख छापणार की नाही. मी संपादक आहे या मासिकाचा, मुक्ता, आणि माझं उत्तर अजूनही हो असंच आहे. सर अहो काय रे सृजन? हा चला घ्या, आधी सरबत घ्या. तुमच्या वादळी चर्चेनी केबिन ना एकदम गरम झालीये, थोडी शांत होईल. मावशी, शांत कसं बसायचं ग? हो ना मावशी, सर कांतांचा लेख ड्रॉप करायला तयारच नाहीये. बघ ना. बरं ठीक आहे, आधी सरबत घ्या सगळ्यांनी. चला. विश्वास, उद्याच पर्यावरण दिन नाही का रे? मग आपल्या प्लॅनिंग प्रमाणे उद्याच आपण मासिकातर्फे 4 सोसायट्यांमध्ये झाडं लावून ती दत्तक घेणार आहोत, हो ना रे? हो अर्थातच, म्हणजे नियोजन तरी तसंच आहे. हां, पण इथे विचारांची झाडच मुळासकट उखडण्याची भाषा सुरू आहे ललिताताई. विश्वास, मी मगाशी बाहेरून तुमचं बोलणं ऐकत होते बरं का. मला सांग सृजन, जंगलात फक्त चंदनाची किंवा गोड फळं देणारीच झाडं असतात का रे? नाही मावशी. हां, मग तिथे निवडुंग, बाभळी, काटेरी झुडपं सगळंच असतं ना रे? बरोबर. आणि निसर्ग कोणाला कॅन्सल करतो का रे? कर विचार. निवडुंगाला टोचणारे काटे आहेत म्हणून निसर्ग त्याला जंगलातून हाकलून देतो का? नाही मावशी, पण निवडुंग कोणाला स्वतःहून इजा करत नाही. इथे कांतांच्या विधानाने लोकांच्या भावना दुखावल्यात. मुक्ता, मला सांग, जंगलात वाघही असतो आणि हरिणही असतं, हो की नाही? दोघांची प्रकृती वेगळी. निसर्ग दोघांनाही जगू देतोच ना, कारण त्यांचं तिथे असण्याचं काहीतरी प्रयोजन असतंच, विविधता असते. चूक बोललात ललिताताई. अहो निसर्गात जशी विविधता लागते तशी ती समाजात नको का? किंबहुना ती असते आणि असायलाच हवी. हेच अमान्य करण्याचा काळ येऊ घातलाय असं वाटायला लागलंय मला. खरंय रे. अरे फक्त काळं आणि पांढरं म्हणजेच समाज नाहीये. त्या काळ्या आणि पांढऱ्या बरोबर करड्या छटा सुद्धा असणार आहेत.
कौतुक करणारं जसं तुम्हाला कोणी हवं असतं ना, तसं कान टोचणारे सुद्धा हवेच या समाजात. हो ना. आजकाल आपण बाहेरच्या पर्यावरणाची काळजी करतो, प्रदूषण कमी करायचं म्हणतो, पण या मनाच्या पर्यावरणाचं काय? हं? मनाचं पर्यावरण म्हणजे काय मावशी? अरे, आजकाल आपल्या मनात फक्त एकाच प्रकारच्या विचाराचं सिमेंट सारखं घट्ट जंगल तयार होतंय. आपल्याला फक्त आपल्यासारखंच बोलणारे, विचार करणारे लोक हवे असतात, हो की नाही? हं? पण मावशी, समोरचा माणूस जेव्हा चुकीचा किंवा विखारी विचार मांडतो तेव्हा तो पर्यावरणातल्या प्लॅस्टिक सारखा नाही का होत? प्लास्टिकवर बंदी घालतात तशी विचारांवर बंदी घालता येते का ग? हं? टोचणाऱ्या विचारांना उत्तर हे वाळीत टाकून किंवा इजा करून नाही देता येत. त्याला प्रगल्भ विचारांनीच उत्तर द्यावं लागतं. मी त्यांची पोस्ट वाचली नाही, पण काय झालं असेल याचा पुरेपूर अंदाज मला आला आहे. आणि जर आपण तो लेख छापलाच नाही तर आपण या वैचारिक पर्यावरणातली विविधता नष्ट करू. हे तुम्हाला कळतंय का? सगळीकडे एकाच रंगाची झाडं उरतील आणि तीच उगवतील. म्हणजे सर, आपल्याला तो लेख छापून त्याखाली वाचकांना विचार मांडण्याचं आवाहन करावं लागेल? नाही नाही, अजिबातच तशी जरूर नाहीये. मग दोन्ही विषयांची गल्लत करायची नाही, हेच आपण इतका वेळ बोलतोय ना. आपण मुद्दाम कुठलंही आवाहन करायचं नाही. आपल्याला लहानपणी सांगायचे ना, एखाद्या रेषेला लहान करायचं असेल तर आपण तिच्यापेक्षा मोठी रेष काढायची. करेक्ट. तुम्ही प्रोफेसर कांतांच्या विचारांना खोडून काढण्यासाठी सक्षम असाल तर तितक्याच अभ्यासाने, विचारांनी आणि ताकदीने तुम्ही तुमचे विचार मांडा ना. ॲग्री मावशी, हं? पटतंय तुमचं. चुकीच्या विचाराला उत्तर बॅन करणं नाही, तर त्यापेक्षा मोठा आणि योग्य विचार मांडणं हेच आहे. करेक्ट. मुक्ता, ललिताताईंनी आपल्याला खरं तर आता खऱ्या पर्यावरणाचा अर्थ समजावून सांगितलेला आहे. आता सांगा, लेखाची फाईल कुठे ते? फाईल रेडी आहे सर. प्रोफेसर कांतांचा लेख लेआउटसाठी पाठवते. शाबास. पण सर, हा फक्त प्रोफेसर कांतांचा एकट्याचा प्रश्न नाहीये. आजकाल जगभरात हेच सुरू आहे. जगभरात म्हणजे नक्की कुठे सृजन? एखाद दुसरं उदाहरण तरी दे मला. म्हणजे बघा सर, ते मागे एका प्रसिद्ध लेखिकेने एक ट्विट केलं म्हणून तिच्यावर किती लोकांनी बहिष्कार टाकला. हो हो, आणि अनेक पुरस्कार विजेत्या एका अभिनेत्याने असंच काहीतरी विधान केलं होतं मागे, म्हणून त्यालाही बॅन केलं होतं. बाप रे, म्हणजे परदेशातही माणसांची एक कृती थेट त्याचं अख्खं करिअर संपवून टाकते. हो Yes, मावशी, यालाच तर अल्टिमेट जस्टिस समजतात आजकालचे लोक सोशल मीडियाच्या कोर्टात. अरे पण सृजन, कोर्टात आरोपीला सुद्धा स्वतःची बाजू मांडण्याची संधी तरी मिळते. तुमच्या या सोशल मीडियाच्या कोर्टात असते का ती? सर, तिथे संधी नसते. तिथे थेट जजमेंट Correct. म्हणजे निकाल पास केला जातो आणि ट्रेंड सुरू होतो. यामुळेच माणसामधली दरी वाढत जाईल. संवादाला समोरचा माणूस नक्की काय म्हणतोय हे समजून घ्यायला जागाच उरणार नाही रे. मावशी, काही गोष्टी अशा असतात ज्यांना माफी नसते, असं आजच्या इंटरनेट जनरेशनला वाटतं. मग सृजन, मला सांग, उद्या जर तुझ्याकडून एखादी नकळत चूक झाली तर तुला कायमचा कॅन्सल केलेला चालेल का रे? सर, माझ्याकडून अशी चूक होणारच नाही. मी खूप सांभाळून पोस्ट करतो. सृजन, सोशल मीडियाचा जमाव कधी कशावर चिडेल याचा काहीच नेम नसतो बाबा. करेक्ट. म्हणूनच म्हणते, माणसाला माणसासारखं राहू द्या. एक्झॅक्टली, अगदी बरोबर. अरे, आपण कांतांच्या विधानाचा जर ते खरंच चुकीचं असेल तर नक्कीच निषेध करू शकतो. आपल्याला अधिकारच येतो. अरे पण त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या झालंच तर स्पष्ट वक्तेपणाचा आपण आदर नको का राखायला? सर, विचार केला तर आपणही भूतकाळातल्या अनेक लेखकांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या चुका सोडून त्यांचं साहित्य वाचतोच ना. नक्कीच. आपण जर लेखकांच्या वैयक्तिक चुका शोधत बसलो तर आजच्या तुमच्या ह्या जगाच्या नियमाप्रमाणे जगातलं निम्म साहित्य आपल्याला बहिष्कृतच करून टाकायला लागेल. होणार आहे. सर, तुमचं हे म्हणणं मला पटतंय. कलेला कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यापासून वेगळं ठेवलं पाहिजे. ठेवायलाच आणि पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्या मासिकाच्या वाचकांवर आपला विश्वास असायला हवा. ते सुजाण आहेत रे. अर्थात. हो सर, वाचक स्वतः ठरवतील काय चांगलंय आणि काय वाईट. आपण फक्त विचार समोर ठेवूया. करेक्ट. मग ठरलं. पर्स्पेक्टिव्हचा हा अंक कांतांच्या लेखासह येतोय. नक्कीच सर, मी अनुक्रमणिकेमध्ये सुद्धा कोणताही बदल करत नाही. आणि सर, मी आपल्या सोशल मीडिया पेजवर
या लेखाच्या निमित्ताने आपल्या मासिकातल्या सगळ्या लेखांसाठी एक ओपन फोरम सुरू करतो जिथे लोक सुसंस्कृत भाषेत चर्चा करतील. वा 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 सृजन. जमावाच्या आरड्या ओरड्याला उत्तर देण्याचा हा एक आत्ता तरी सगळ्यात समंजस आणि लोकशाही मार्ग मला वाटतो. काय येस. अरे सामाजिक पर्यावरणातली विविधता टिकून राहिली तरच माणसातला सुसंवाद टिकून राहील. अहो सर, आज 6:45 वाजलेत. आज आपण योलोसाठी नाही तर तत्वासाठी उशिरापर्यंत थांबलो होतो. अगं पण या थांबण्याला एक वेगळा अर्थ होता मुक्ता. हो, सर. चला आता मस्त पैकी खाली जाऊन चहा घेऊया. हो, चालेल. गेल्या वेळी मला सोडून चहा प्यायला गेला. मग तू तुम्ही- गेलास तर तू कॉन्सर्टला कॉन्सर्टला. गेला ना. एक्झॅक्टली. आजचा चहा माझ्याकडून सर, अरे वा, या कॅन्सल कल्चरवरच्या या विजयानिमित्त क्या बात आहे. आणि आम्हाला विचार करायला प्रवृत्त केल्याबद्दल. शाबास. पानामागे दडलाय काय या श्रुतिकेचा आजचा 7वा भाग आपण ऐकलात. या भागाचं लेखन केलं होतं विराज सवाई यांनी आणि सहभागी कलाकार होते प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले, ज्योती गोखले आणि विराज सवाई. हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 93 71 33 26 83. किंवा जर तुम्ही ॲप्लिकेशनवर रेडिओ ऐकत असाल तर ॲप्लिकेशनमध्ये चॅटरूम नावाचा ऑप्शन आहे, तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांची नोंद करू शकता. ऐकत रहा पानामागे दडलाय काय ही आपली श्रुतिका, इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर.